जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण कालपर्यंत दुसऱ्या दशकातले 9 समास पाहिले। आज आपण या दशकातला शेवटचा समास पढत मूर्ख लक्षण पाहूया। या समासाच्या सुरुवातीला समर्थ रामदासांनी मूर्ख लक्षण सांगितली आणि समासाचा शेवट पढत मूर्ख लक्षण सांगून ते करतायत। मूर्ख लक्षण आणि पढत मूर्ख लक्षण या दोन्हींच्या मध्ये समर्थांनी अनेक गोष्टी सांगितल्या। सत्व रज तम या तिन्ही गुणांची लक्षणं सांगितली, उत्तम लक्षणं सांगितली, कुविद्या लक्षणं पण सांगितली, भक्ती निरूपण केलं, सद्विद्या निरूपण केलं आणि विरक्त लक्षणंही सांगितली। आता शेवटी ते पढत मूर्ख लक्षणं सांगतात। आता पढत मूर्ख म्हणजे काय तेही समर्थ रामदास अगदी स्पष्टपणे सांगतायत। मागा सांगितली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाणे, आता एका शहाणे असोनी मूर्ख, तया नाव पडत मूर्ख, श्रोती न मानावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होये। म्हणजे जे शहाणे असूनही मूर्ख आहेत असे पढत मूर्ख आहेत। मूर्ख लक्षणांमध्ये आपण अनेक दुर्गुण बघितले, पण त्या दुर्गुणांच्या बद्दलचं ज्ञान त्या व्यक्तीला होतच असं नाही। कुविद्या लक्षणं बघितली किंवा रजोगुण तमोगुण ही लक्षणं पण बघितली। आता या सर्वांमध्ये बसणारा असा पढत मूर्ख असतो, पण पढत मूर्खाकडं शहाणपण पण असतं, हे पढत मूर्खाचं विशेष आहे। आणि जी गोष्ट कुविद्या लक्षण म्हणा किंवा रजोगुण तमोगुण किंवा मूर्ख लक्षण म्हणा यांना लागू आहे, तीच गोष्ट पढत मूर्ख लक्षणांनाही लागू आहे। अवगुण त्यागिता सुख प्राप्त होये असं समर्थ म्हणतात। ही पढत मूर्ख लक्षणं सांगितली कशासाठी, तर यांचा त्याग घडावा यासाठी। तिसऱ्या ओळीपासून समर्थ लक्षणं सांगायला सुरुवात करतात। बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान धरी तो एक पढत मूर्ख। आता हीच ओळी पहा। बहुश्रुत असणं, व्युत्पन्न असणं म्हणजे व्यासंगी वगैरे असणं, विद्वान असणं, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान अगदी सुंदर रीतीनं सांगणं, हे काही दुर्गुण नव्हेत। हे दुर्गुण तेव्हा ठरतात जेव्हा मनामध्ये अभिमान असतो आणि दुराशा असते। आता जो तत्वज्ञानाचा अभ्यास करेल किंवा ब्रह्मज्ञानाविषयीचा अभ्यास करेल, त्या अभ्यासाचं निरूपण करेल, तो हे व्यवस्थित जाणून असतो की परमार्थामध्ये अभिमान चालत नाही, दुराशा चालत नाही। मग आता हे माहीत असूनही तो अभिमान बाळगतो, म्हणजेच समर्थ म्हणतायत तो पढत मूर्ख असतो। म्हणजे अमुक एक गोष्ट चुकीची आहे हे माहीत असणं तरीसुद्धा ती करणं। जसं की आता चोरी करू नये हे माहीत आहे, लोकांना अगदी शिकवणं की चोरी करणं कसं वाईट असतं, पण स्वतः मात्र आयुष्यात चोरी करणं, हे झालं पढत मूर्खाचं लक्षण। याच पद्धतीनं समर्थ म्हणतायत की ती व्यक्ती बहुश्रुत असते, व्युत्पन्न असते, अगदी ब्रह्मज्ञान प्रांजळपणे मांडते, पण स्वतःच्या मनात मात्र दुराशा आणि अभिमान बाळगते। मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पढत मूर्ख। स्वेच्छाचाराचे प्रतिपादन करतो, म्हणजे तुमच्या मनाला येईल तसे वागा या प्रकारच्या तत्वज्ञानाची बाजू धरतो। सगुण भक्तीचं खंडन करतो। का खंडन करतो? कारण अर्धवट परमार्थ ज्ञान। परमात्मा निर्गुण आहे ना, मग सगुण भक्ती कशाला करायची, अशा प्रकारचा तर्क तो आणतो। आता हा तर्क आणण्यासाठी सुद्धा निर्गुण भक्तीची माहिती असावी लागते, ज्ञान असावं लागतं। ज्ञान म्हणजे किमान पुस्तकी ज्ञान तरी असावं लागतं। म्हणूनच समर्थ म्हणतात की हे पढत मूर्ख कसे आहेत, शहाणे असोनी मूर्ख आहेत।
शहाण्या माणसालाच समजतं की परमात्मा निर्गुण आहे, पण एवढंच समजून भागत नाही. खरा ज्ञानी तो असतो ज्याला त्या परमात्म तत्वाचं ज्ञान होतं, आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. या पढत मूर्खाजवळ फक्त पुस्तकी ज्ञान असतं, त्यामुळं सगुण भक्तीचं महत्त्व त्याला कदापि कळत नाही. फक्त निर्गुणाला तो महत्त्व देतो आणि सगुण भक्तीचं खंडन करतो. बरं, आपल्याला हवं तसं वागावं या गोष्टीचं तरी प्रतिपादन तो का करतो? लोकांना बरं वाटावं म्हणून. कारण लोकांनीच जर पाठिंबा सोडला तर याचं तत्त्वज्ञान ऐकणार तरी कोण? म्हणून कसंही वागा या गोष्टीचं प्रतिपादन करतो आणि सगुण भक्तीचं खंडन करतो. मग प्रसंगी स्वधर्माची आणि साधनाची निंदा पण करतो. 2 प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे ज्यांना स्वधर्माची जाणच नाही किंवा साधनाची माहितीही नाही. आता अशा लोकांनी निंदा केली तर एक वेळ ठीक आहे, ती गोष्ट मूर्खपणामध्ये गणली जाईल. पण समर्थ ती गोष्ट इथे पढत मूर्खांच्या यादीत टाकतायत. म्हणजे या व्यक्तीला धर्माची जाण आहे, तरीसुद्धा तो स्वधर्माची निंदा करतो. साधन काय आहे हे माहीत आहे, तरी साधनाची निंदा करतो. तो पढत मूर्ख. आपले न ज्ञातेपणे सकाळास शब्द ठेवणे, प्राणीमात्राचे पाहे उणे, तो एक पढत मूर्ख. शिष्यास अवज्ञा घडे, का तो संकटी पडे, जयाचे निशब्दे मन मोडे, तो एक पढत मूर्ख. जो स्वतःला फार विद्वान समजतो आणि इतरांना नावं ठेवतो किंवा प्राणीमात्रांच्या ठिकाणी दोषच पाहतो, तो पढत मूर्ख असतो असं समर्थ म्हणतायत. इथे सुद्धा पहा, स्वतःला तो विद्वान समजतो याचा अर्थ पुस्तकी का होईना त्याच्याजवळ ज्ञान आहे. पण दुर्गुण हा आहे की आणि कुणाजवळ ज्ञान नाही असा त्याचा समज असतो. इतरांना तो कमी लेखतो, त्यामुळे साहजिकच त्यांना नावं ठेवतो. समर्थ म्हणतायत, शिष्यास अवज्ञा घडेल म्हणजे त्याला पाळताच येणार नाही अशी आज्ञा त्याला द्यायची, किंवा तो संकटात पडेल अशा प्रकारची आज्ञा त्याला द्यायची, किंवा त्याच्या बोलण्यानं इतरांच्या मनाला दुःख होतं, अशी व्यक्ती पढत मूर्ख असते. काही जणांना लोकांच्या मनाला लागेल, बोचेल असंच बोलायची सवय असते. आता या व्यक्तींमध्ये अगदी ज्ञानी उच्च शिक्षित व्यक्ती पण असतात. त्याच व्यक्तींबद्दल समर्थ इथं म्हणतायत की त्यांना ज्ञान असतं पण ते मूर्खासारखे वागतात, म्हणूनच ते पढत मूर्ख असतात. रजोगुणी, तमोगुणी, कपटी, कुटिळ, अंतःकरणी, वैभव देखोन वाखाणी, तो एक पढत मूर्ख. पूर्ण रजोगुण लक्षणं आणि तमोगुण लक्षणं एका ओळीमध्ये समर्थांनी आणली की ती सगळी लोक पढत मूर्ख आहेतच, जर त्यांच्या ठिकाणी शहाणपणही असेल तर. वैभव देखून वाखाणणं हा एक पढत मूर्खाचा गुण समर्थ मांडतायत. दुसरा श्रीमंत आहे ना, तर मग आशाशी जवळीक करायची किंवा त्याच्याकडे श्रीमंती आहे म्हणून त्याचं कौतुक करायचं, या गुणाला समर्थ पढत मूर्खांच्या यादीत टाकतात. समूळ ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण पाहे, तो एक पढत मूर्ख. मनुष्य स्वभावाचे इतके बारकावे समर्थांनी टिपलेत की त्याला उपमा द्यायला शब्द नाहीत. मग त्यांची ती कोविद्या लक्षणं असोत, उत्तम लक्षणं असोत किंवा मूर्ख पढत मूर्ख लक्षणंही असोत. आता हेच पहा, ग्रंथ संपूर्ण वाचण्याच्या आधी नावं ठेवणारे पुष्कळ लोक असतात. आपल्याला ही जाणीव नसते की यानं ग्रंथ वाचलेला नाही आहे, नावं ठेवण्याकरता नावं ठेवतोय. पण तो अंतरामध्ये जाणून असतो की आपला या ग्रंथाचा अभ्यास नाही, तरी आपण नावं ठेवतोय. पण तरीही तो नावं ठेवणं बंद करत नाही. याचं कारण अंतरात असलेला अहंकार. मग अशा लोकांना त्या पुस्तकामधले गुण जरी सांगितले तरी ते लोक गुणांकडे बघत नाहीत, तिकडे दुर्लक्ष करून फक्त अवगुणच पाहतात. समर्थ पुढे म्हणतायत, लक्षणे ऐकोन मानी वीट, मत्सरे करी खटपट, नीती न्याय उद्धट, तो एक पढत मूर्ख. ज्याला चांगली लक्षणं सांगायला गेलं की त्याचा कंटाळा येतो. थोडक्यात तुमचं चुकतंय कुठं हे सांगायला गेलं
की अशा व्यक्तींना ते आवडत नाही. अभिमान आहे ना, कसा आवडणार? आपणच शहाणे असा भाव अंतःकरणामध्ये असतो. त्यामुळे त्यांना कुणी चांगलं सांगायला गेलं की त्याचा त्यांना कंटाळा येतो. पोटामध्ये मत्सर तर असतोच, त्या मत्सरापोटी ते नाना खटपटी करतात आणि अखंड अस्वस्थ राहतात. समर्थ म्हणतायत, नीतिन्यायाची जराही चाड नाही आणि जो उद्धट आहे तोही पडत मूर्खच असतो. जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे, क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख. आपण स्वतः मोठे ज्ञानी आहोत असं समजून जो हट्टाला पेटतो आणि आलेला राग ज्याला आवरता येत नाही तो पडत मूर्ख आहे. आता हा दुर्गुणसुद्धा समाजामध्ये अनेक ठिकाणी मिळतो. प्रत्येक व्यक्तीला राग येतोच कधी ना कधीतरी, पण आलेला राग सावरायची कलाही पुष्कळांच्या ठिकाणी असते. पडत मूर्खाला मात्र तो आवरता येत नाही. समर्थ पुढे म्हणतायत, जो बोलतो एक आणि करतो मात्र दुसरं तो पडत मूर्ख. क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख. वक्ता अधिकारी वीण, वक्तृत्वाचा करी सीण, वचन जयाचे कठीण तो एक पडत मूर्ख. श्रोता बहुश्रुतपणे, वक्तयास आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख. योग्यता नाही आहे आणि वक्ता बनलेला आहे, उगचच बोलण्याचे कष्ट घेतोय. ज्याचं बोलणं अत्यंत कठोर आहे तो पडत मूर्ख आहे. एखादा श्रोता बहुश्रुत असतो पण वाचाळपणा करून वक्त्याचा अपमान करतो तोही पडत मूर्खच आहे असं समर्थ म्हणतायत. म्हणजे श्रोत्यामध्ये सुद्धा पडत मूर्ख असतात आणि वक्त्यामध्येही असतात. मुळात आपल्याला ज्या गोष्टीतलं ज्ञान नाही त्याबद्दल विशेष बोलायला जाऊ नये. कोणी सांगत असेल तर ते निमूटपणे ऐकून घ्यावं, त्याच्यातून काहीतरी शिकावं. या पद्धतीची वृत्तीच पडत मूर्खांमध्ये असत नाही. कारण अंगी असलेला अभिमान आपणच शहाणे या प्रकारचा भाव प्रेरित करत असतो. त्यामुळे अशी व्यक्ती ना वक्ता असते ना उत्तम श्रोता असते. पुढे समर्थ आणखी लक्षणं सांगतायत. ते म्हणतायत, दोष ठेवी पुढीलासी, तेची स्वये आपणापासी, ऐसे कळे ना जयासी तो एक पडत मूर्ख. इथेही शहाणपणाचं लक्षण अंगामध्ये आहे पहा. लोकांना तो दोष देतो, याचा शहाणपणा आहे त्याच्याकडे. मात्र ज्या गोष्टीबद्दल लोकांना दोष देतो तेच दोष त्याच्या स्वतःमध्ये असतात हे त्याला कळून येत नाही. शिवाय पुढे समर्थ म्हणतात, अभ्यासाचे निगुणे, सकळ विद्या जाणे, जनास निववू नेणे तो एक पडत मूर्ख. म्हणजे अभ्यासाच्या योगानं सगळ्या विद्यांचं ज्ञान करून घेतो, म्हणजे एका अर्थानं शहाणा झाला. पण असं असूनही लोकांच्या अंतःकरणास तो सुखसमाधान देऊ शकत नाही, शांती देऊ शकत नाही. म्हणजेच शहाणा असून मूर्ख झाला. असा व्यक्ती पण पडत मूर्ख समजावा असं समर्थ म्हणतायत. ते पुढे म्हणतात, हस्त बांधिले ऊर्णतंते, लोभे मृत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख. समर्थ मायेला फार सुंदर उपमा देत आहेत. ऊर्णतंते म्हणजे कोळ्याचं जाळं. आता हत्ती कधी त्या जाळ्यामध्ये बांधला जातो का? मुळीच नाही. खरं म्हणजे भोंगा खूप शक्तिशाली असतो. म्हणजे त्याच्या देहाच्या मनानं अगदी कठीण लाकूडसुद्धा तो पोखरतो, पण सुगंधामुळं अडकून पडतो. आता खरं म्हणजे सुगंधामुळं तो पाकळीत अडकून पडलाय किंवा हत्तीकडे प्रचंड ताकद आहे. कोळ्याच्या जाळ्यामध्ये हे सामर्थ्य नाही की हत्तीला बांधलं जाईल, किंवा त्या फुलामध्येही सामर्थ्य नाही की भोंग्याला ते अडवून धरील. पण तरीसुद्धा भोंगा त्यात अडकून मरून जातो. का? तर मोह. समर्थ म्हणतायत की नरदेहामध्ये मोक्षप्राप्तीची क्षमता आहे. आपण कोण हे ओळखण्याचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे. असं न करता जो मनुष्य मायेमध्ये अडकून पडतो आणि प्रपंचात गुंतून जातो तो पडत मूर्ख आहे. स्त्रियांचा संग धरी, स्त्रियांशी निरूपण करी, निंद वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख.
स्त्रियांच्या संगतीमध्ये राहायला आवडणं किंवा स्त्रियांना ब्रह्मनिरूपण करत बसणं. आता कुणी इथे असा अर्थ काढेल की स्त्रियांमध्ये पण मुमुक्षू लोक असतातच की, त्यांना ब्रह्मनिरूपण करू नये का? पण आधी समर्थ काय सांगतायत ते पाहणं गरजेचं आहे. ते संग या गोष्टीला विरोध करतात. आता जो कामवासनेमुळं किंवा कामवासनेच्या आहारी जाऊन कायम स्त्रियांमध्ये राहतो, तो ब्रह्मनिरूपण शुद्ध भावनेनं करत असेल का? मुळीच नाही. त्या स्त्रियांमध्ये आपला काहीतरी रुबाब जमावा, आपल्या ज्ञानामुळे त्या प्रेरित व्हाव्यात, अशा प्रकारचा दुष्ट हेतूच मनामध्ये असतो. त्यांच्याशी आणखी जवळीक करण्याचा हेतू असतो. अशा हेतूनं जो ब्रह्मज्ञान सांगायला जातो आणि स्त्रियांमध्ये रमतो, त्याला समर्थ पढत मूर्ख म्हणतायत. ते म्हणतायत निंद्य वस्तूंचं सेवन करतो तो पढत मूर्ख. आता अर्थातच याच्यामध्ये अभक्षभक्षण, अपेयपान इत्यादी गोष्टी आल्याच, पण स्त्रियांचा उल्लेख आहे म्हणून हे सांगावं वाटतं की जो अनावश्यक वासनेला जवळ करतो तो पढत मूर्ख असतो. तो हे अंतरामध्ये जाणून असतो की ही वासना गैर आहे किंवा अनावश्यक आहे, तरीही तो वासनेच्या आहारी जातो, म्हणून तो पढत मूर्ख. जेणे उणीवये अंगासी, तेची दृढधरी मानसी, देहबुद्धी जयापासी, तो एक पढत मूर्ख. आपल्याला ज्यायोगे कमीपणा येईल तेच जो अंतःकरणामध्ये दृढ धरतो तो पढत मूर्ख आहे, असं समर्थ म्हणतायत. शिवाय ज्याच्यापाशी देहबुद्धी आहे त्यालाही पढत मूर्खांच्याच यादीत समर्थांनी टाकलेलं आहे. आता कुठल्या गोष्टींमुळं आपल्याला कमीपणा येतो? एक म्हणजे आपला नसता अभिमान किंवा अहंकार, किंवा आपल्या ठिकाणी असलेला मत्सर, आपल्या ठिकाणी असलेला द्वेष. आपण अंतरामध्ये हे जाणून असतो की या गोष्टींमुळं आपले संबंध बिघडत आहेत, आपली मनःशांती ढळत आहे, तरीसुद्धा आपला अभिमान, आपला द्वेष, आपल्यातला मत्सर आपण बाजूला ठेवत नाही. हे जे आपण आपल्या दोषांना कवटाळून बसतो ना, याला समर्थ पढत मूर्खपणा म्हणतायत. आणि देहबुद्धीविषयी तर काय म्हणावं, जवळजवळ सरसकट सगळ्यांनाही देहबुद्धी आहे. पण या देहबुद्धीचंही वावडं तेव्हा होतं जेव्हा मनःशांती ढळायला लागते. असं पहा, जे साधना मार्गावरती आलेले आहेत, आपल्या सद्गुरूंना शरण आलेले आहेत, किंवा मुमुक्षू आहेत, साधक आहेत, त्या सर्वांना देहबुद्धी आहे. पण ती माणसे पढत मूर्खांमध्ये येत नाहीत, कारण योग्य मार्ग काय याची जाणीव त्यांना आहे. भगवंताची प्राप्ती, आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ही गोष्ट त्यांना पटली आहे, अगदी मनापासून पटली आहे. म्हणून ते सद्गुरूंना शरणही आले आहेत, त्यांच्याकडून साधना घेऊन साधनाही करतायत. व्यक्ती पढत मूर्ख तेव्हा ठरते जेव्हा आत्तापर्यंत प्रतिपादन केलेली सगळी लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. देहबुद्धी तर आहे, पण अभिमानही आहे, अहंकारही आहे. कुणी चांगलं सांगायला गेल्यावर पटत नाही, दुसऱ्यांचाच राग येतो, दुसऱ्यांचा मत्सर वाटतो, वगैरे वगैरे. नुसती देहबुद्धी पढत मूर्खपणाचं लक्षण नाही. म्हणूनच संपूर्णपणे समर्थ काय सांगतायत हे पाहणं गरजेचं आहे. समर्थ पुढे म्हणतात, सांडून या श्रीपती, जो करी नरस्तुती, का दृष्टी पडिल्याची कीर्ती वर्णी, तो एक पढत मूर्ख. लक्ष्मीपती भगवंताची स्तुती करण्याचं सोडून जो नरस्तुती करतो, म्हणजे भगवंताच्या स्तुतीऐवजी मनुष्यांचीच स्तुती जो करत राहतो, किंवा जो दृष्टीस पडेल त्याची कीर्ती वर्णन करू लागतो, तो पढत मूर्ख. असे लोकही समाजात पुष्कळ दिसतात. आपण समोर गेलो की आपली स्तुती करतात, आणि कुणी समोर आलं की मग त्याची स्तुती करायला लागतात. म्हणजे जो समोर येईल त्याच्याशी गोड बोलायचं, कारण नसताना त्याची स्तुती करायची, किंवा भगवंताच्या स्तुतीला बाजूला ठेवून समोरच्या माणसाचीच स्तुती करत राहायचं, हे पढत मूर्खपणाचं लक्षण. वर्णी स्त्रियांचे अवयव, नाना नाटके हावभाव, देवा विसरे जो मानव, तो एक पढत मूर्ख. स्त्रियांच्या अवयवांचं वर्णन करणं,
नाना नाटकं, हावभाव करणं, नकला करणं आणि भगवंताला विसरणं म्हणजे पढतं मूर्खपण. समर्थ अत्यंत परखडपणे पढतं मूर्ख लक्षणं सांगतायत. या पढतं मूर्ख लक्षणांचं विशेष एकच आहे, ते म्हणजे ही लक्षणं अंगामध्ये नसली पाहिजेत अशा व्यक्तींच्या अंगात ती लक्षणं आहेत. कारण या सगळ्यांमध्ये शहाणपण आहे, तरीसुद्धा ते मूर्खांसारखं वागतात, म्हणून ते पढतं मूर्ख आहेत. इथून पुढची लक्षणं आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देत आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.